साबुदाण्याची खिचडी, बटाटे वेफर्स, चहा एवढं सगळं खाताय, मग कसला उपवास करताय असा विचार तुम्ही सुद्धा करत असाल ना? खरं तर दिवसभर उपाशीपोटी राहिल्याने भयंकर ऍसिडिटी होते, त्यामुळे व्यवस्थित खाऊनच उपवास करावा. पण वडे, वेफर्स, पापड असे सगळे पदार्थ नाही खायचे. तर उपवासाला पौष्टिक आणि पोटाला न बाधणारे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. तुम्ही रताळी खाऊ शकता, बटाट्याची खिचडी खाऊ शकता, दही, राजगिरा, सुकामेवा, फळं खाऊ शकता. पण साबुदाण्याच्या खिचडीचा उल्लेख मी नाही केलाय बरं का, कारण साबुदाणा हा पिष्टमय पदार्थ असल्यामुळे तो पोटाला पचायला जरा जड असतो. शिवाय शेंगदाणे हे पित्तासाठी कारणीभूत ठरतात बऱ्याचदा. त्यामध्ये कॅलरीजचं प्रमाणही अधिक असतं. म्हणून शक्यतो हे 2 पदार्थ खाणं टाळावं आणि नेहमीप्रमाणे उपवासाच्या दिवशीही भरपूर पाणी प्यावं. हलका आहार घेऊन उपवास सोडावा.